की प्रशासन झगडे लावण्याचा प्रयत्न करत आहे, प्रशासन त्या मुलांवरती गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रशासन त्या महाराजाच्या मूर्तीला सुरक्षा कोणत्या मोगलाची औलादाची गरज नाहीये, तर आम्ही सक्षम आहोत महाराजाच्या मूर्तीचा. महाराजाच्या मूर्तीचं सुरक्षा करण्याची आमची सगळ्या लोकांची मानसिकता आहे. तुम्ही आज पोलीस फोर्स एवढा मोठा लावलेला आहे, काही हरकत नाही. पोलीस फोर्स लावलाय, ते पण आपलेच लोक आहेत, ते पण आपलेच लोक आहेत. कोणता एखादा कर्मचारीला वाटत असेल की महाराजाच्या मूर्तीची पूजा व्हायला नाही पाहिजे, जर असा एखाद्या कर्मचारीला वाटत असेल तर तो या महाराष्ट्राची औलादच नाही, असं मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं. जर एखादा अधिकाऱ्याला वाटत असेल की ह्या महाराजाची पूजा अर्चना करायचं नाही, तर मला सांगावं वाटते की ते महाराष्ट्राची औलाद नाहीये, तर पाकिस्तानची किंवा बाहेरची औलाद आहे. आणि म्हणून त्याला वाटते की पूजा अर्चना इथं व्हायला नाही. अरे तुम्ही गुन्हे दाखल करताय, कोणते गुन्हे दाखल केले? 353 शासकीय कामात अडथळा. इथे होतं शासकीय काही काम आहे? काही कोणाच्या शासकीय कार्यालयामध्ये घुसले ते लोक? हा, का एखादा पोलीस चौकी आहे ते काही आहे? शासकीय कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव. म्हणजे हे का बेकायदेशीर आहे? लोक म्हणजे श्रद्धेनं पूजा अर्चना करतात तर बेकायदेशीर 144 आणि दुसरी 147 बेकायदेशीर मूर्ती स्थापना करतात. आणि तुम्ही रेकॉर्ड करा चांगला, तुमची शाबाशी भेटन तुम्हाला. म्हणतील तुम्हाला तुमचे वाह वाह बहुत अच्छा किए तुमने, मेरा मोगल शासन बड़ा रे हो बढ़ाओ साल्या. पगार हा महाराष्ट्र शासनाचा खाता, पगार हा महाराष्ट्राच्या जनतेचा खाता, आणि मोगलाची तुम्ही बराबरी करत असाल ना, धिक्कार आहे तुमच्या नोकरीवर, धिक्कार आहे तुमच्या नोकरीवर. अरे महाराजांनी आपलं सर्वस्व त्याग केलं. आज जयंती आहे आणि याच्या जयंतीच्या निमित्त तुम्ही त्या पूजा अर्चना करायला पाहिजे, तर रेकॉर्डिंग करता, रेकॉर्डिंग, आणि दाखवा आपल्या मोगलाला, हा साहब मैंने लाया, ये रिकॉर्ड करके लाया, शिवाजी का माड़ा नरेंद्र भोंडेकर की रिकॉर्ड कर लिया. अभी का उठून धारा बांधशील का? तुम्हाला आधीच आम्ही इंटिमेशन दिली, हे लोकशाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे सगळे मावळे आहेत, महिला असतील पुरुष असतील सगळे असतील, ब्राह्मणी असेल, माटोरा असेल, सुरेवाडा असेल, सगळ्यावरती गुन्हे दाखल केला. अरे छोटे लोकांना सोडले, चोर लोकांना तुम्ही जवळ करता. ते एक मुलीचा अपहरण झाला किंवा विक्री झाली, डॉक्टरला तुम्ही पोचता, 5-5 कोटीची तुम्ही ऑफर देता, त्या 5 कोटी रुपये त्या डॉक्टरला मागता असेल लोक सांगतात. तुम्ही त्यांना प्रोटेक्शन देता, त्यांना सोडता, त्यांच्याकडे पोलीस लावत नाही. आणि महाराजाची कोणी पूजा अर्चना करत असतील, तुम्ही त्यांच्यावरती जर समजा हे पोलीस फोर्स लावत असाल ना, याच्यावरून तुमची मानसिकता दिसते, तर तुमची मानसिकता कोणाच्या बद्दल कशी आहे. म्हणजे पूजा अर्चना करणाऱ्यासाठी तुम्ही पोलीस प्रोटेक्शन, आणि जो समजा मुलीची विक्री करते, जो आरोपी आहे, तुम्ही त्याला 5 कोटीचे ऑफर देऊन तुम्ही त्याला सुसाट सोडता, तो मस्त फिरत आहे इकडे तिकडे. म्हणजे कुठे हा प्रशासन? असा जिल्हा प्रशासन पोलीस विभाग अशी करतो, हे बरोबर नाही. मी या ठिकाणी सांगतो की हे महाराजांच्यासाठी भविष्यामध्ये वर्तमान त्यावेळेस तो काळामध्ये सुद्धा मावळे मागे हटले नव्हते. आजच सुद्धा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती विश्वास ठेवणारा मोठा संख्या आहे, आजही सुद्धा मागे हटणार नाही. आणि तुम्ही गुन्हे किती दाखल करता? या ठिकाणी तुम्हाला ही लोकशाहीची जी ताकद आहे ती आम्हाला दाखवू. मला वाटतं तुम्ही 21 तारखेला काहीतरी सकल हिंदू समाजाच्या वतीने काहीतरी घोषणा झाली आहे, 21 तारखेला भंडारा बंधारे रॅलीचा मी काहीतरी ठरला आहे. मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो, समस्त शिवसेनेच्या वतीने ह्या ठिकाणी जाहीर करतो की ह्या मोर्चाला गरजपर्यंत भंडारा बंदला शिवसेनेचा 100% पाठिंबा राहील. आणि इतकंच नाही, ह्या सकल हिंदू समाजाच्या ज्या काही आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्या समोर नरेंद्र भोंडेकर आणि आमचे सगळे पदाधिकारी राहतील. आणि असा मेसेज गेला पाहिजे
ह्या मोगलांचे विचाराचे जे लोकांनी जे ह्या काही वातावरण भंडारा जिल्ह्यामध्ये तयार केलेला आहे, मला गावागावातून फोन येऊन राहिले, सगळे तरुण मंडळी फोन करत आहेत की साहेब आमच्याकडे एवढे पोलीस लागले, आमच्याकडे तेवढे पोलीस लागले. अरे या पोलीस कशासाठी आहे, वर्दी कशासाठी घातली आहे? जिथं अन्याय होत असेल तिथे त्यांनी काम करायला पाहिजे. असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले. अरे पण तुम्ही अज्ञात व्यक्तीवरती 147 नाही 147 मूर्तीची स्थापना केली, तुम्ही अननोन व्यक्तीवरती केलं. मग बाकीचे जे लोकांनी पूजा केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा काय प्रश्न? आणि तुम्ही रेकॉर्ड करा चांगला, तुमची शाबाशी भेटेल तुम्हाला. म्हणतील तुम्हाला तुमचे वाह वाह बहुत अच्छा किए तुमने, मेरा मोगल शासन बड़ा रे हो बड़ाओ. साल्या कमाई पगार हा महाराष्ट्र शासनाचा खाता, पगार हा महाराष्ट्राच्या जनतेचा खाता, आणि मोगलाची तुम्ही बराबरी करत असाल ना, धिक्कार आहे तुमच्या नोकरीवर, धिक्कार आहे तुमच्या नोकरीवर. अरे महाराजांनी आपलं सर्वस्व त्याग केलं. आज जयंती आहे आणि याच्या जयंतीच्या निमित्त तुम्ही त्या पूजा अर्चना करायला पाहिजे तर रेकॉर्डिंग करता, रेकॉर्डिंग, आणि दाखवा आपल्या मोगलाला हा 6 महीने लाया, ये रिकॉर्ड करके लाया, शिवाजी का माड़ा नरेंद्र भोंडेकर की रिकॉर्ड कर लिया. अभी का उकडून भारत आणशील का? तुम्हाला आधीच आम्ही इंटिमेशन दिली, हे लोकशाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पुरावरती गुन्हे मागे घ्यायला पाहिजे. कारण पूजा अर्चना करणं कुणाच्या बापाची ताकद नाही थांबवण्याची. आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. पूजा अर्चनाचा आमचा तो अधिकार आहे, ते महाराष्ट्र शासनाने आम्हाला अधिकृत अधिकार दिलेला आहे की 19 तारखेला पूजा अर्चना करायला पाहिजे. आणि पूजा अर्चना करत असताना तुम्ही जर पोलीस फोर्सचा जवळच्या ताकद लावत असाल ना, ते चुकीचं आहे. तुमची मानसिकता दिसते. चोराला तुम्ही बिर्याणी चालता आणि जे आमचे मावळे आहेत त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये टाकण्याची भाषा करत असाल तर तुम्हाला आम्ही आता तुम्हाला तुमची जागा दाखवू. या ठिकाणी जर जिल्हा पेटला त्याच्या जबाबदार जिल्हा पोलीस अधीक्षक राहतील नरूल हुसेन मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि जिल्हा शांत करायचं असेल ते ताबडतोब आजच्या आज मिटिंग घेऊन सगळे गुन्हे दाखल करायला पाहिजे, गुन्हे मागे घ्यायला पाहिजे. आणि ह्या पोलीस प्रशासनाचा विचार आहे आज त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.